चिडू या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज मी बनवणार आहे रव्याचे लाडू। तर चला आपण रेसिपीला चालू करू। त्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे, रवा, पिठी साखर, तूप आणि वेलची पावडर लागणार आहे। वेलची पावडर ही बारीक करून घ्यायची आहे। साखर आणि वेलची मी याच्यात टाकून घेतली आहे, बारीक करून घेणार आहे आता मिक्सर मध्ये। तर एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे। कढई ठेवून घेतली आहे आणि ही वाटी मी 3 वाट्या रवा घेतलेला आहे। रवा 3 वाट्या घेतलेला आहे, भाजून घेणार आहे। रवा भाजून घ्यायचा व्यवस्थित। तूप टाकून घेते। प्रकारे आपला रवा भाजून झालेला आहे। गॅस बंद करते आणि याला आता 10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे पातेल्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची। पिठी साखर, वेलची पावडर बारीक करून घेतली आहे, आता हे जे मिश्रण आहे ते जाड आहे थोडं, मी आता बारीक करून घेते या मिक्सर मध्ये। हा रवा आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण बारीक करून घेतलेला आहे। झालेला आहे आपला बारीक करून, बघू शकता। आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। हे गरम केलेलं तूप आहे। तूप गरम केलेलं आहे। हे सर्व आता परत मी कढईमध्ये घेतलेलं आहे।
त्याच्यामध्ये थोडं तूप ॲड करून मी ते गरम करणार आहे कढई। रव्याला मी परत गरम करून घेत आहे। थोडा गरम झाला का त्याला काढून घ्यायचं आहे। आता काढून घेते। हे काजू आणि मनुका आहेत जे मी लाडवामध्ये टाकणार आहे, घालणार आहे। हे आता तूप घेतले आपण, त्या तुपामध्ये आता आपण काजू आणि मनुका भाजून घेणार आहोत। ती लाडवामध्ये आपण ॲड करणार आहोत। काजू आणि मनुका दोन्ही पण आपण भाजून घेणार आहोत त्यामध्ये व्यवस्थित तळून। आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। ते आता रव्याच्या सारणमध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत। हे आता लाडू वळायला आपल्याला तयार आहे सारण। लाडू वळण्यासाठी मी खाली बसलेली आहे ओट्याच्या आणि आता मी वळून घेते। बघू शकता सारण मस्त छान तयार झालेलं आहे आपलं। मंडळींनो, अशा प्रकारे मी हे रव्याचे लाडू बनवलेले आहेत। तर पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।